नमस्कार. सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे. तर सर्वत्र ह्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे पक्षाचे पुढारी असतील किंवा अपक्ष पुढारी असतील ह्यांची जोमानं सध्या जनमानसामध्ये जाऊन प्रचाराची धुरा ते सांभाळत आहेत. तर निश्चितच पाहू शकता की ह्या ठिकाणी जे ग्रामपंचायत कार्यालय शिरशी बुद्रुक ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी जे ग्रामपंचायतची इमारत आहे चांगली सुशोभे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण बांधवांनो, ह्या गावामध्ये अनेक काही विकासाची कामं झालीत का कोणते विकासाची कामं प्रलंबित राहिलेत हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. तर एका बाजूला पाहिलं तर पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर ह्यांचे बंधू श्रीकांत विटेकर ह्या सर्कलमध्ये उभा आहेत. तर तसंच पाहिलं तर जगन्नाथ कोलते हे पण उभा आहेत आणि अनंत हिक्के हे पण उभा आहेत आणि इतर आणखीन जर पाहिलं तर काही अपक्ष पण उमेदवार उभा आहेत. तर आपण जनमानसामध्ये जाऊन त्या प्रतिक्रिया घेऊ की निश्चितच सध्या काय चर्चा चालू आहे आणि मतदान हे विकासाला द्यायचं आणि का विकासाच्या गतीला द्यायचं हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. तर माझ्यासोबत येऊ शकता तुम्ही. नमस्कार दादा. आता पाहिलं तर तुमच्या सर्कलमधून जे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर आहेत, आणखीन काही दुसरे पण काही पक्षाचे लोक आहेत, अनंत हिके असतील, जगन्नाथ कोलते असतील. मग तुमच्या गावामध्ये पाहिजे तसा काही विकास झाला आहे का, काय सांगा. ग्रामपंचायत झाली, शाळा झाली, दवाले केले, विठ्ठल रुक्माचे दवाखाना झाला, त्यात पत्ताले रोड केला. हे कुणाच्या नेतृत्वामध्ये झालं हे काम? राजे विटेकरचे. बरोबर. दादा, मला एक बोलायचं की राजेश दादा विटेकर हे पाथरी विधानसभेचे आमदार आहेत. तर त्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या आणि आता पाहिलं तर श्रीकांत विटेकर हे. तर निश्चितच म्हणजे त्यांच्या माध्यमातून बरेचसे काही कामं झालीत का? कामं झाले ना कामाचं. हे रोड झाला का शिरशी, ते दवाखाना झाला, हे ग्रामपंचायत झाली, शाळेत झाली, काम बघ झाले त्याचे. जिल्हा परिषद शाळा आहे, दवाखाना झाला मग. बरं, आता सर्वच जण पाहिलं तर महाराष्ट्रामधून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला 7 तारखेला मतदान करणार आहेत आणि 9 तारखेला गुलाल टाकणार आहेत. हो ना. पण निश्चितच मला एक तुम्हाला बोलायचं आहे की निश्चितच तुमच्या गावामधून जे आता पाहिलं तर विकासाला मतदान होईल का? घडी ही कोणाची? विटेकरची. म्हणजे राष्ट्रवादीला मतदान. राष्ट्रवादी. बरं, आतापर्यंत पाहिलं तर जेणेकरून की राजेशदादा विटेकर ह्यांचे जे वडील होते उत्तमराव विटेकर तुमच्या काळात, हो ना, बरोबर का? तर तुमच्या काळात तुम्हाला उत्तमराव विटेकर हे चांगले माहिती नाही. तर त्यांचा कार्यकाळ कसा होता? चांगला नाही विटेकर. बरं, आता पाहिलं तर तेच विटेकर उत्तमराव विटेकर साहेबाची धुरा सांभाळून आता राजेश विटेकर किंवा श्रीकांत विटेकर हे आता जनमानसामध्ये जाऊन प्रचार करत आहेत. तर त्यांचा प्रचार कसा राहील? चांगला आहे. बरं, काय सांगा दादा, एकंदरीत पाहिलं तर हे मला वाटतं विटेकर घराण्याचं एक हे जे गाव आहे का, जे की इथलचे फले वगैरे असतील हे त्यांचे पूर्ण नातेवाईक आहेत असं बोललं जातं. निश्चितच ह्या नातेवाईकाकडे बघून त्यांनी गावाचा विकास केलाय का? नाही, ते विकासच करणार. ते गावावर बघून त्या पाहुण्याकडे बघून नाही, जनतेचा विकास करणार. आता तुमच्या गावामध्ये पाहिलं तर ही ग्रामपंचायतची इमारत असेल किंवा कोणता दवाखाना? हो, आता मी येताना पाहत होतो जे ग्रामीण रुग्णालय त्याची इमारत चांगली उभारली. बघा ना तिकडे हिटलर रुग्णाचे देऊळ केलं. कुणी केलं ते? विटेकरांनी केलं. बरं, राजेशदादांनी केलं. राजेशदादा. बरं, ते निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली? झालीच की ती त्यावेळेसच झाली, ती काम मंजूर केली तेव्हा. मग आता तुमच्या गावातील जी जनता आहे, नागरिक आहेत, ते विकासाला प्राधान्य देते का व्यक्तिगत देते? नाही, विकासाला देणार. विकास हाच कोण करू शकते? हे दादाच करू शकते, राजेशदादा. आता पाहिलं तर पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर आहेत. निश्चितच त्यांची साथ म्हणून श्रीकांत विटेकर यांना लागन आणि तुमच्या गावाचा विकास होईल का? होणार की, त्याच्यामुळे होणार ना. त्यांच्यामुळं पाहू शकता ह्या ठिकाणी जे शिरशी गावामधून लोकांचं जास्तीत जास्त मत हे श्रीकांत विटेकर यांना येत आहे. तर
श्रीकांत विटेकर यांचा कार्यकाल म्हणजे काय माहिती का, तर विटा हे त्यांचं गाव आहे आणि विटा हे त्यांच्या गावातून जे की उत्तमराव विटेकर ह्यांनी त्यावेळेस राजकीय धुरा सांभाळली आणि तीच धुरा आता पाहिलं तर त्यांचे चिरंजीव असतेनं पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर, श्रीकांत विटेकर हे सांभाळत आहेत. तर निश्चितच इथलच्या जनमानसातील लोकांना असं वाटतं की बाबा विटेकर घराणा आतापर्यंत जनमानसाचे कामं करत आला आहे आणि निश्चितच हे कामं करीन. तर आपण पाहू शकता की इतर काही जनमानसातील लोकांना आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काहींना बोलता येतंय पण काहींना काही घाबरतात का असंही आपल्याला वाटतंय. नमस्कार दादा, राम राम. मग काय शेती करता का? शेती किती शेती? 17 एकर आहे. बरं, आता पाहिलं तर तुमच्या इकडं ग्रामपंचायत असेल आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, आता इलेक्शन जोमानं चालू आहे. वेगवेगळे प्रचारासाठी तुमच्या गावामध्ये पुढारी येतात, प्रचार करतात. तर निश्चितच मला वाटतं तुमच्या गावामध्ये जे की पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या कार्यकाळात काही कामं झालीत का? हो झाले ना. कोणते कामं झालीत? विठ्ठल म्हणजे झाले, रोड झाले इथं गावात, 15 रस्ते केले ते. कुणी केले ते कामं? विटेकर. विटेकर. हो. बरं, आता पाहिलं तर जिल्हा परिषदची रणधुमाळी चालू झाली आहे. 7 तारखेला मतदान करायचं आणि 9 तारखेला तुमच्यासारख्याच विटेकरच येते. विटेकरांचं काय चिन्ह आहे माहिती? हो, घड्याळ. बरं, आतापर्यंत पाहिलं तर शेळगाव सर्कल मी पूर्ण फिरत आहे की ह्या ठिकाणी आता तुमच्या शिर्शीमध्ये पण मी आलो आहे. तर ग्रामपंचायतीची इमारत मला चांगली पाहायला मिळाली. इकडे ग्रामीण रुग्णालय असेल. तर ह्या गावातील काही रस्त्याचे वगैरे नाल्याचे कामं झालेत का? झाली. बरं, तुमचं मत हे विकासाला राहील का व्यक्तिगत राहील? विकासाला मतदान झाला. कोण विकास करते? विटेकरच करते. पाहू शकता की राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी जे जिल्हा परिषदची निवडणुकीला रणधुमाळी चालू आहे आणि इतर पण काही पक्षाचे नेतेगण आहेत, पण त्या नेतेगणांचं काही नाव लौकिक आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. ह्या ठिकाणी खरंच शिर्शी बुद्रुकमधून खरंच राजेशदादा विटेकरांनी काय विकास केला आहे का त्यांच्या मातोश्रीच्या मार्गदर्शनाखाली, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. राम राम दादा. राम राम राम. काय शेती करता काय? ते आता आम्हाला का आम्ही अंगठे फादरी. बरं दादा, काय विकास झालाय का इथं? नाही का आपलं माहीत नाही काही. बरं. आम्हाला काय करायचं, जे शिकलेले लोक त्याला माहीत असते विकासाचं. आम्हाला अंगठे फादर शेतकरी माणसाला काय आपलं बैल हाकाराचे रुमून हातात धरायचे, चाबू खाद्या घेऊन, ते आपल्याला नाही कळत ते काय त्याच्यात. नाही दादा, मला काय म्हणायचंय, हां. तुम्ही अंगठा बहादर हे स्वतःला म्हणू नका. अंगठा बहादर पण आहे ना, ह्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, आमदार होऊ पंतप्रधान शकतो, होईल. ऐका, खासदार होऊ शकतो. संविधानानं शिकलेले पळायले तर कोंकड इकडे तिकडे. आणि आपलं काय खरंय, संविधानानं हे प्रत्येकाला अधिकार दिलाय एक मतदान करायचा. अधिकाराचं काय ते करायचं, आपलं कोणाला करायचं त्याला असंही. पाहू शकता की ह्या ठिकाणी शेतकरी वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतमजुरी पण करणारे बरेच इथं नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर निश्चितच पाहू शकता की ह्या ठिकाणी जे विकास कामं कोण करू शकतं आणि कोण करणार, हे नागरिकांचं मोठं वक्तव्य आपल्याला पाहायला मिळत आहे. मी महादेव नरोटे, आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज शिर्शी.